हे बघा रस्ते का छान वाटते परीला ना, छान वाटते परीला ना. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र ट्रॅव्हल चॅनलवरती. तर आता आपली सुट्टी संपलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहे मुंबईला परत. महाबळेश्वरला आता सकाळी आपण महाबळेश्वरला आलो आहे. मी सकाळीच गावातल्या गाडीने. विक्रम आपला भाऊ आहे, त्याने सोडलं आपल्याला वरती. तर इथून आता 12:30ची ट्रॅव्हल्स आपल्याला स्लीपर. इथून आपण निघणार आहोत. रात्री साधारण 8 वाजेपर्यंत सोडलं आपल्याला मुंबईला. 10:30ची जी होती गाडी ती थोडा फुल झाल्यामुळे आपल्याला 12:30ची पकडली. तर आता ते नाश्ता वगैरे केला आहे आपण. आता इथे आपण जो स्टँडच्या समोर चौक आहे तिथे आहे. तर इथून मग 12:30 गाडीवरून मग मुंबईला जाऊया. तर ट्रॅव्हल साधारण मी दाखवायचं नॉर्मल असा ब्लॉग असेल. तर अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर फटाफट जाऊन सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा, लाईक शेअर पण करा. आणि ह्या अगोदरचे होळीचे सर्व ब्लॉग्स मी चॅनलवरती टाकले तर ते पण बघा. स्टार्टिंगला होळीच्या तयारीपासून आपण उत्तरशेटचे वगैरे सर्व ब्लॉग टाकले आणि वेगळे अगोदरचे पण ब्लॉग्स आहेत केदारनाथचे वगैरे, ते पण तुम्ही जरूर पहा आणि सपोर्ट करा. तर मार्केटमध्ये आहोत आपण आता. इथे आम्ही बघा विघ्नेश्वरचं इथे काय बघतोय तिला काढून बघ. काय बात आहे. येल्लो वाली येल्लो कॅब हे बघा. रस्ते का छान वाटते परीला ना, छान वाटते परीला ना. घर ऊन लागते मी पुढीला. तर इथे समोरच बघा विघ्नेश्वर ट्रॅव्हलचं हे इथे आम्ही बुकिंग केले आणि इथेच नाश्ता केला. बाजूला नाश्ता पण छान भेटतो, म्हणजे साऊथ इंडियन आणि बाकी सर्व तुम्हाला पटेल. नाश्ता पण इथे स्टँडच्या समोरच आहे, करू शकतो. ए क्यूटू क्यूटू ए क्यूटू क्यूटू हाय, चांगली छान आहे. आपली AC स्लीपर आहे. नीता सामान वगैरे आपण ठेवलं आहे. बस सीट आपल्याला लास्ट भेटली का. गाडी वगैरे फुल चांगली आहे. कंडिशन तर गाडीची सीट वगैरे चांगली आहे. सिंगल सीट या साईडला चार्जर वगैरे सर्व भेटतात मला, पाणी वगैरे ठेवण्यासाठी. खालच्या ब्लँकेट वगैरे सर्व आहे. ब्लँकेट वगैरे सर्व भेटणार मला. चार्जिंग, पाणी वगैरे ठेवायला 2 होल्डर आणि AC फ्लो, एअर कर्टन्स आहेत. ही लास्टची सीट आपल्याला भेटते. कोणी ॲड्रेस होते का बघूया इथला. राहिलं तर मी चला का. पण कंडिशन आणि क्लिननेस चांगली आहे सीट याची कोचची. इकडे CCTV पण आहे आणि इमर्जन्सी पण थोडी प्रॉपर ठेवली आहे. बेबीला झोपवलं इकडे मी. ती मागची झोपवली, तिला कसं तरी घेऊन झोपवलं. आता इकडे बघा लास्टची सीट असं उलटं बसायला लागणार. तो प्रॉब्लेम आहे. दुपारच्या मग 1 वाजला आणि आता आम्ही मॅप्रो पास केला आहे. 5 कॅनीला पोहोचतो थोड्या वेळात. इथून तुझं विचारलं रात्रीची संध्याकाळी मला वाटते 10-10:30 तरी वाजतील. आणि आज मला वाटते मॅच पण नाही, ती बघायला नाही भेटणार. तर मोबाईलमध्ये बघायला लास्टची सीट आहे आपली. इथे आपली झोपते थोडी. आता उठली ती झोपून. घाण
घाट एकदा उतरला ना, कारण थोडं घाटामध्ये लास्टची सीट असल्यामुळे थोडं खालीवरती होतो नंतर एकदा हायवेला लागलो खाली तर मग एवढं काय प्रॉब्लेम नाही होणार. फक्त हा घाट आहे थोडं वाईला रस्ता खराब आहे, थोडा रस्ता जिथे खराब आहे तिथे गाडी जोरात टायर जोरात आपटतं. तर मग खाली गेल्यानंतर शिरवळला जेवायला थांबतो तेव्हा तिथे मी करतो तुम्हाला तोपर्यंत. बबुडी काय केलते तू? काय केलते? मम्मी झोपली. घर चालली तेवढं नाही टाकायचं बाबू. सामान ठेवलं. स्ट्रॉबेरीचे बॉक्सेस खाली नाही टाकले कारण परत खराब वगैरे व्हायचे. 1 eternity later. आता वाईला बसलं गाडी मित्रांनो. 147 झालेत जस्ट. आणि लेफ्ट साईड आणि पुढे पूर्ण खाली आहे. नंतर कोण नसेल तर पुढे बसू शकतो आम्ही, ते बघूया. तर सध्या कोणतरी बसलं आहे. 2 इकडेच वाजलेत तर मला वाटतं रात्री खूप लेट होणार आहे आपल्याला. चालू तर आपण आता नवीन जो बोगदा चालू आहे, काही काम चालू आहे टनेलचं, ते डायरेक्ट तिकडे क्रॉस करतात. आणि हा तिकडे पिलर्स चालू आहेत. आणि जो महाबळेश्वर साईडून पुण्या साईडला जातो तो रोड झालेला आहे ब्रिज, आणि हा ब्रिजचं काम चालू आहे. हा एकदा ब्रिज झाला जो आपल्याला दिसतो आहे उभे आहेत पिलर्स बघा, एवढं काम चालू आहे. आज झालं डायरेक्ट खंबाटकी टनेलच्या खंबाटकी घाट लागताना आपण त्या खालून डायरेक्ट पास करू. असं मोठं तुम्हाला वरती दिसतो तो घाट आहे, तर तो घाट आपल्याला लागणार नाही, डायरेक्ट ह्याच्याकडून जाणार आपण खाली. पहिला जो आपण वरतून यायचो टनेलमधून खाली यायचो, हा बंद केला आहे. आणि डायरेक्ट आता आपण ह्या काय ब्रिज नवीन जो बनला आहे त्याहून चाललो, तर जे डिस्टन्स आहे पूर्ण कमी होणार आहे. तेवढा खंबाटकी घाट आपल्याला दिसतो. आणि नवीन जो ब्रिज आहे जाताना जो मुंबईकडून पुण्याला कोल्हापूरला जो रोड जातो त्याचं काम चालू आहे ब्रिजचं. ब्रिज थोडं अर्धा कंप्लीट झालं, अर्धा बाकी आहे, त्यामुळे डिस्टन्स खूप कमी झाला आहे. इकडे पण कन्स्ट्रक्शन चालू आहे आणि इथे कनेक्ट झाला आहे जुन्या रोडला एक, आणि इकडे पण पुढे कन्स्ट्रक्शन चालूच आहे. तो पुढे तुम्हाला दिसत असेल तर तो जाणार हायवे तो काय. हे बघ गाईज, मी ना किती वेळ सांगते की आवाज बंद कर. बेबी ना झोपते आता तरी आवाज कमी करत नाही. नुसता राडा. आणि फक्त असं गाल फुगलेलं असतं. थोडं काय बोललं नाही बघ, एवढंसं मी काय बोलले ना तर असे गाल फुगतात. हमारे यहाँ ऐसा ही होता है. हे बघा आता इथे झोपलेले बाजूला माझ्या, आता तिकडे जाऊन झोप. बेबी झोपले आता ती. आता आम्ही पोचलो आहे. कुठे पोचलो आता आपण? कुठे पोचलो मला नाही माहिती आपण कुठे पोचलो आहे. पोचलोय कुठेतरी. तर जेवायला गाडी थांबणार, मस्तपैकी खानापिना करणार झालं. सो गाईस आता मी ह्या हॉटेलमध्ये आले आहो. बघा बेबी पण झोपली आहे आणि राहुल सर तर वॉशरूमला गेले. आता आम्ही ऑर्डर दिली आहे, ऑर्डर येणार मग जेवणार, मग इथून निघणार आता थोड्या वेळाने. तर गाईज बरोबर 3 वाजलेत दुपारचे आणि आता आम्ही थांबलो आहे लंच ब्रेकसाठी. ते आमचं म्हणजे नॉनव्हेज खायचं असेल तर कोल्हापुरी चिकन एक नंबर भेटते इथे, कोल्हापुरी मसाला ते माझा फिक्स असतो इथं मेन. आणि रोटी वगैरे मी चपात्या करून आणलो, राईस वगैरे बोलला आहे तिथे जेवूया. आणि एक प्रो टिप देतो, जर तुम्ही इकडे खाणार असेल तर नॉनव्हेज खूप चांगलं भेटतं. व्हेज थोडं म्हणजे सिलेक्टेड डिशेस आहेत त्या तुम्हाला चांगल्या भेटतील, थोडं फिकं असतं. तर नॉनव्हेज प्रिफर करा इकडे खाणार असेल तर. नॉनव्हेजचं आहे आणि त्या साईडला व्हेज आहे. आणि वॉशरूम वगैरे पण इकडे प्रॉपर आहेत, म्हणजे असं क्लिनिंग वगैरे प्रॉपर आहे असं लेडीजसाठी आणि जेंट्ससाठी दोन्ही. पिल्लू म्हणजे आता झोपून बघा, जास्त झोपत नाही, 10 ते 15 मिनटाची झोपत, जास्त नाही. उठली परत आमच्याबरोबर जेवायला.
हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. ह्यांची सकाळ चालली आहे, दुपार चालली आहे, सॉरी दुपार चालली आहे ह्यांची. आइए देखते हैं मजा आएगा. पनीर चिली आपण मागवलं याच्यामध्ये स्टार्टर्समध्ये सोबत आणि बाकी ग्रेव्ही आणि राईस येणार आहे ती सर्व कर. ते आपलं चिकन कोल्हापुरी खूप टेम्पटिंग दिसतं बघा. आणि आपलं रोटी आणि जिरा राईस येतं आहे. मस्त खाऊया, पोट भरून जाऊया. जेवता जेवता त्याचा मूड खराब झाला. जेवता जेवता पोटून खायला लागतं अकोला. खाऊन पण देत नाही आहे बरी. काय हां का त्रास देते मम्मीला? का त्रास देते? सॉरी बघतात एवढी जोरात वाढायला लागली, जोरात ओरडते ना, सॉरी बघत असतात. तर 5:30 वाजलेत आणि आता आपण लोणावळ्याच्या पार्टी आहोत. इथून अर्ध्या तासावरती आहे, हाफ ॲन आवरवरती. तर अजून 1 तासाने खाली खोपोलीला गेल्यानंतर चहासाठी थांबतात फूड मॉलला, जो आहे खोपोलीचा फूड मॉल. तिथून मला वाटतं अजून 3 तास, तर 8, 8:30, 9 पकडच. मुंबईला ट्रॅफिक किती 8, 8:30 तरी जर ट्रॅफिक असेल तर 9, 9:30 वाजता. आणि सकाळी उठून ऑफिसला पण जायचं आहे, तर थोडं लवकर पोचेन तर बरं होईल. आणि सकाळी मॅच पण आहे आपली सेमी फायनल. तर आम्ही लवकर पोहोचणार. ऑल आईज ऑन सेमी फायनल कोविन डियागो. एक्सक्यूज मी, वाटत नाही आपण लवकर पोहोचणार, पण बघू ट्राय. 10, 10:30 किंवा आकाशा विल ट्राय टू 10 ड्राइव फास्ट. यही नहीं, अभी और सुनिए. बिकॉज आमच्या तिथून ऑटो तर भेटत नाही, आम्हाला ओला बुक करावी लागते. संध्याकाळी रात्री भेटणार ऑटो. नाही वाटत नाही भेटली तर ओला बुक करा, रॅपिडो बुक करायची. ऑटो नाही तर पैसा बचाओ. ओके बाय गाईज, विल सी यू ॲट फूड मॉल खोपोली. पावसाळ्यामध्ये फक्त तुम्ही एकदा कधी आला असेल तर तुम्ही हे नोटीस करा, हा किती पूर्ण 360 डिग्री चेंज असतो. पूर्ण असं ग्रीन असतं आणि सर्वीकडे वॉटरफॉल झाले बघा. इकडे बघा ते दिसतात वॉटरफॉल, सर्वीकडे वॉटरफॉल चालू असतात. आणि एवढं मस्त वाटतं ना हा रोड इथे. इकडे सर्वीकडे वॉटरफॉल चालू असतात आणि ग्रीन असतं, एकदम मस्त वाटतं. डोंगर बघायला खूप छान वाटतं. तेव्हा तिथे पण असं लेण्यासारखं काहीतरी टुरिस्ट स्पॉट आहे ते कसं, तर पूर्ण हा भरलेला असतो इथं. बघा इथे बस थांबले आमच्या, आम्ही आता चहा प्यायला आलो इथे. आता चहा पिणार आणि रिटर्न गाडीमध्ये जाऊन बसणार. अजून इथून आम्हाला ट्रॅव्हलिंग 3 आवर्ससाठी करायची. मला बोलायची होती ती म्हणजे की गावाहून आल्यानंतर असं ऑलमोस्ट पोचायला आलो आहे, पण मध्ये गावची आठवण येते. नाही काय विचार आहे, तर जेव्हा जे गावाला मुलं राहतात त्यांना इफेली माहीत असेल की गावावरून निघताना निघू शकत आणि मनामध्ये एक असतं की यार अजून 2 दिवस राहायला पाहिजे होतं. खूप गावची आठवण येते असं मध्ये राहून. आणि मुंबईला गेल्यानंतर 2 दिवस कंटिन्यू असं जमणार नाही, गावची आठवण येतच राहते.
आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है सेम जसं काही जे फ्लाईट केल्यानंतर जेटलॅग कसा होतो, तर आमचा जेटलॅग असा आहे. खाऊन आल्यानंतर गावची आठवण येत राहते थोडे दिवस. किती दिवस पण जाऊ मला पहिल्यापासूनच 1 दिवस गेलो किंवा 2 दिवस गेलो असं वेगळंच वाटतं. नंतर वेगळं फिलिंग असतं आणि निघताना निघूशी वाटत नाही. गावच्या असं मनामध्ये असं एक नर्वसनेस आहे. तर आता बघूया तर मेमध्ये 1-2 महिन्याच काढायचं, नंतर मेमध्ये परत माझ्यासाठी सगळे जरी घायचं गावाला थोडं बरं वाटेल टॉनिक घ्यायसाठी. एक्झॅक्ट चालूच यायचं लाडूबाई आमची लाडूबाई. ही लाडूबाईचं काय चाललंय तिचं लाडूबाई काय चाललंय का? आज के लिए फ़िलहाल इतना ही। आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है। दिल दुखा है हे बघा 2 मोठे आमचे क्रिकेट लवर तिथे व्हिडिओ बघतायत आणि माझ्या पोटावरती फोन ठेवून क्रिकेट बघतायत. वा मॅच टाइम हे फायनल. वा हे बघा दोघं पण क्रिकेट लवर आहे. तिथं डोळे मोठे मोठे करून बघते. अजून बघते ते डोळे मोठे करून. हे बघा घरी क्रिकेट बघायला भेटत नाही म्हणून इकडे क्रिकेट बघतायत. वाव सो क्यूट. वाव बघा किती डोळे मोठे करून बघते. आद्या मॅच बघताय डिस्टर्ब मत करो. मॅच चालू आहे परी. आता आपण कुठे बसलो राहुल? हा आता आपण कुठे बसलो? वाशिले. आता किती वाजले? काय टाइम झालाय? टाइम काय झालाय? 8:30 वाजले. एवढं नसतं वाजले. 7:39 झालेत म्हणजे 7:40 झालेत आणि आताच आम्ही नेरूळला. अजून आम्हाला 1.5 तास किंवा 2 तास लागतील ना. 1.5 तास लागेल अजून आम्हाला घरी जायला. नाही सोनू आध्याला बघा किती मोठा आळस. तिला आता झोप आले. तिला मी आता झोपवते. आपल्याला घरी पोचल्यावरती किंवा बसमधून उतरल्यावरती